मैदानावरती जाळा, कारण हे क्रिकेट विषयी असणारं प्रेम आहे त्या माणसाचं. आणि आज तागायत तुम्ही पाहतात क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही पाहतात अतिशय सुंदर अंपायरिंग आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतात पंचांचे पंच महापंच राजू डावकर सर देखील तुम्हाला पाहायला मिळतात. आणि या पंचांनी या स्पर्धेला मात्र शोभा आणलेली आहे, त्यांचं विशेष कौतुक आहे. सामना सुरू होतोय मैदानाच्या आतमध्ये, क्षेत्ररक्षण सजवलं जाईल, सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये येऊन दाखल होताना पाहायला मिळते. आणि इथे तुम्ही पाहाल 5 षटकांची लढत, 5 षटकांचा सामना, 30 चेंडू मध्ये किती बनवले जातील, किती रोखल्या जातील हे ऐकण्यासाठी जाऊयात प्रशांतजी पानमन सर यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो चेक. सामन्याला सुरुवात होताना जे आपल्याला पाहायला मिळते, जास्त कोणताही वेळ घ्यायचा नाहीये. आमच्या समोर जोडले जात आहेत प्रवीण कामटकर सर, जुन्नर भूषण म्हणून त्यांची जी ओळख आहे. आणि याआधी त्यांच्या समोर जोडले गेले होते आमचे मार्गदर्शक असे सन्माननीय शिरूर भूषण अगदी लक्ष्मणजी मांढरे सर. आजच्या सत्रामध्ये प्रशांत आदवडे देखील जोडले गेलेत. आणि प्रशांत आदवडे सरांना खरं तर तुम्ही पाहतात महाराष्ट्रातील 10 पुरस्कार आहेत आणि जवळपास माझ्या मते 10 राज्यामध्ये जाऊन सरांनी समालोचन केलेलं आहे. आणि आज खरं तर त्यांचं अतिशय सुंदर समालोचन तुम्ही या मैदानावरती ऐकलेलं आहे. विशेष कौतुक आहे खरं तर त्यांचं. गेली माझ्या मते 3 महिने झाले सर अजून घरी गेलेले नाहीयेत, कंटिन्यू स्पर्धा आहेत आणि त्यांचं मी विशेष कौतुक करतो. आपणच्या प्रेमापोटी मात्र सर या मैदानावरती येऊन दाखल आहेत, त्यांचंही विशेष स्वागत आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना आता प्रशांत सुरू होताना पाहायला मिळणार आहे. सामन्याला जी सुरुवात जी होताना आपल्याला पाहायला मिळते, 2 तुल्यबळ संघ आहेत. एका बाजूला शिक्रापूर 11 तर दुसऱ्या बाजूला महागणपती रांजणगाव 11. या 2 टीम मध्ये खरं तर एक युद्धाचं वातावरण जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. हे युद्धाच्या वातावरणामध्ये कोण बाजी मारेल, चला वेळ खर्च करताय तुम्ही, सूचना असेल. विनंती असणार आहे ताबडतोब क्षेत्ररक्षण लावायचे, कारण की सायंकाळचं सत्र आहे. वातावरणामध्ये कळत नकळतचा थोडासा बदल जो इथे होताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. मुख्य स्क्रीनवरती तुम्ही पाहिलं तर या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक आहेत पैलवान मल्हारी अप्पा गव्हाणे, क्रिकेट महर्षी व्यक्तिमत्व म्हणून त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिलं जाते. मेन स्क्रीनवरती तुम्ही त्यांना पाहू शकता. दरवेळेस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस प्रशांत आदवडे आमच्यासोबत जॉईन झाले होते प्रवीण, त्यावेळेस देखील आमची चर्चा झाली. या स्पर्धेचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमधून अनेक आयकॉन खेळाडू आणि या स्पर्धेचे अपडेटर देणारे आमचे विवेक पवार सर आणि त्यांचा मित्रपरिवार, पलीकडच्या बाजूला दीपक मोरे साहेब आहेत, इंद्रप्रस्थ केटरचे सर्व भरत शेठ भालेराव हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. आणि स्कोरिंगच्या माध्यमातून आपणचे बंधू अथर्व गव्हाणे देखील आम्हाला जॉईन होत आहेत. घेऊन जाईल मैदानाच्या दिशेने. मुख्य व्यासपीठावरती आमचा सर्वच मित्रपरिवार देखील आहेत, मान्यवर आहेत. प्रत्येक गॅलरी मधील या स्पर्धेला जॉईन होणाऱ्या सर्वच खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आसिफ स्ट्राईक वरती आहे. महेश पाचुंदकरचा पहिला चेंडू उडवला तिथे, क्षेत्ररक्षक धावतो चेंडूच्या पाठमोरी. शर्यत लागली होती, शर्यत जिंकली तिथे क्षेत्ररक्षकानं. तोपर्यंत धावपलकाला मात्र इथे आकार मिळताना पाहायला मिळेल. अकाउंट ओपन होतं. धावपलकावरती तुम्ही पाहतात 2 धावा या ठिकाणी मात्र मिळताना पाहायला मिळतील. 2 धावा धावपलकावरती. सलामीची जोडी आसिफ तांबोळे आणि संदीप कुरंदळे ही जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. तर पहिलं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी महेश पाचुंदकरनं चेंडू हातामध्ये घेतलेला आहे. महेश पाचुंदकरचं तर वैशिष्ट्य जर पाहिलं ना, हा फलंदाजीला सलामीला होतो आणि गोलंदाजीला सलामीला येतो. समोर आसिफ आहे. आसिफ तांबोळी थांबायला तयार नाहीये. यावेळेस चेंडू पाहतोय, पोहोचेल सरळ सीधा सीमा रेषेबाहेर चौका. साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंतदादा वाजे यांचा सनसनीत चौका. आसिफ बस नाम ही काफी आहे. आणि तिथे तुम्ही पाहतात दुसऱ्या चेंडूवरती मात्र एक दिमागदार शानदार चौकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळतो. धावपलिकावरती 6 धावा आहे. जो संघ सामना जिंकणार आहे बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे हा सामना दोनही संघांसाठी प्रशांत फार महत्वाचा आहे.
उडत्या पाखरांना परतीची तमन असावी, नजरेत सदा नवी दिशा असावी. घरट्यांचं काय हो बांधता येईल कधी पण, नेहमी स्थितीच्या पलीकडे एक उंच भरारी घेण्याची ताकद असावी. महेश पाचुंदकर परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. ओहो, इथे तुम्ही पाहतात रिव्हर्स चाटेन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच जो केला जातोय, सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळणार आहेत. पहिल्या चेंडूवरती 2 आल्या, त्यानंतरच्या चेंडूवरती एक चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर घेतलेली सिंगल. खरं तर ही रणनीती असते मैदानाच्या आतमध्ये, फलंदाजांच्या डोक्यामध्ये प्लॅनिंग चालू आहे, हे फार महत्वाचं आहे. 7 धावा धावपलिकावरती लागलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं इथे मैदानावरती मार्गस्थ असताना तुम्ही पाहतात. आसिफ आणि संदीप ही जोडी सलामीच्या मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. संदीपला अजून स्ट्राईक आलेली नाहीये मुन्ना, पण जो आसिफने त्या ज्या चेंडूचा सामना केलाय त्याने बचावात्मक पवित्रा देखील हातामध्ये घेतलेला असेल. महेश पाचुंदकर गोलंदाजी मार्कवरती. चेंडूला ढकलून दिलं जातं. क्षेत्ररक्षक तिथे पाहायचं, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळताना पाहायला मिळाली आणि या सिंगलनं धावफलक देखील वाढला. 8 धावा धावफलकावरती. प्रशांत, आज खरं तर खेळाडूंसाठी मात्र एक चांगली आनंदाची बातमी आहे. जो खेळाडू प्लेअर ऑफ द डे ठरेल ना, त्या खेळाडूला मात्र तारा हॉटेलची स्पेशल तारा मटन थाळी आज मात्र चाखायला मिळणार आहेत. आणि कसा कोणता खेळाडू आहे जो मात्र आज त्याचा मानकरी ठरणार आहे, ऑफिशियल साठी देखील आहे, पण शेवटच्या दिवशी आहे. यावेळेचा चेंडू बॅटवरती आलेला नाहीये, बॅटवरती चेंडू येत नाहीये. रांजणगाव महागणपती टीम जर तुम्ही पाहिली ना, तर त्यामध्ये अजून एक नाव आहे की सतीश कावडे, म्हणजे शिरूर तालुक्यामधील एक जुनं जाणत क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे आणि कित्येक सामने खेळलेत. प्रचंड मोठा अनुभव आहे. म्हणजे 2 बंधूंची जोडी तालुक्यामध्ये फेमस होती, एक सतीश गावडे आणि एक अविनाश गावडे. यावेळेस बॅटवरती आला नाही. आपल्या फलोत्रमध्ये महेश पाचुंदकर अडवण्याचा प्रयत्न करेल. दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. दोन्ही टीमने एकमेकांचा अभ्यास हा परिपूर्ण केलेला आहे, म्हणजे पूर्णपणे अभ्यास केलेला आहे. शिक्रापूरने रांजणगावचा केलाय आणि रांजणगावने शिक्रापूरचा केलाय, पण ते अभ्यास दोन्ही टीमने एकमेकांचा केलाय. पण यश कुणाला मिळेल ही देखील चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळेल. एक षटकाचा खेळ संपलाय. 9 धावा या धावफलकावरती आहेत. रांजणगाव संघ आणि खरं तर शिक्रापूर संघ अंतर जर पाहिलं तर फार कमी आहे प्रशांत सर, परंतु तुम्ही तिथे पाहतात क्रिकेटमध्ये हे अंतर किती महत्वाचं राहील, किती वाढेल, किती कमी होईल, याच्याकडे मात्र सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. एका बाजूने तुम्ही पाहिलं तर मानसिंग भैया पाचुंदकर स्टार 11 संघाचे संघमालक सकाळच्या 17 पासून शरदादा फंड ग्रामपंचायत सदस्य महागणपती रांजणगाव आणि महेश शेळके यांचं मात्र या ठिकाणी तुम्ही पाहता शुभ आगमन आहेत आणि ते देखील सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचा मी विशेष कौतुक करतो. निश्चितपणे प्रवीण, तुला मी सांगितलं, तू आता संघ मालकांचा विषय काढतोय. ज्यावेळेस स्वप्नील कुटे हा ज्यावेळेस मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी आला होता, थोडीशी घाई होती. आजचा दिवस थोडा घाईचा आहे, त्याने असं मला सांगितलं. पण सर, मला निश्चितपणे माझं मनोगत व्यक्त करायचंय असं त्याने ठामपणे सांगितलं. मग युवा टॅलेंट खेळाडू आपलं खरं तर वक्तृत्व सिद्ध करण्यासाठी देखील प्रयत्न करतोय, ह्या टीम मध्ये आहे. आणि या टीमचं दुसरं एक वैशिष्ट्य, अष्टविनायक महागणपतीपैकी एक महागणपती म्हणून रांजणगाव मध्ये देखील अनेक भाविक भक्त येत असतात. महागणपती देखील संघाला नाव आहे. घेऊन त्या मैदानाच्या दिशेने पहिलं षटक संपलं. दुसऱ्या चेंडूमध्ये दिनेश पाचुंदकर अर्थात फिरकीचा जादूगार म्हणून त्याची जी ओळख आहे. बॅटवरती चेंडू आला नाहीये, हलक्यात खेळण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव येताना पाहायला मिळेल, सिंगल येताना पाहायला मिळेल. आणि इथे मागणी तर केली आहे, इष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. मागणीसाठी नेहमी सातत्याने चर्चा जी आपण करणार आहोत. आत्ता धावफलकावर आपण पाहतोय, निर्णय देखील आपण येणं गरजेचं असणार आहे. पाहूयात, तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी मात्र केलेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे, काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचेल. तोपर्यंत तुम्ही पाहतात या स्पर्धेच्या निमित्तानं ज्यांचं शुभ आगमन होत आहे, सन्मान्य श्री रघुनंदन काका गवारे भाजपा नेते यांचं या ठिकाणी शुभ आगमन. त्यांचं देखील आम्ही शिरूर प्रीमियर लीग मध्ये मनापासून मनपूर्वक हार्दिक अशा प्रकारचं स्वागत करतो आहोत. डिसिजन पेंडिंग आहे, प्रेक्षकांच्या नजरा सामन्यावरती लागून आहेत. खरं तर कोणता संघ आज विजेता ठरेल आणि आजचा दिवस कोणता संघ इथे मात्र गाजवेल याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत. आणि ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूचं देखील असतं मला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळावा, मला अगदी ह्या स्पर्धेमध्ये एक संधी मिळावी, ह्या स्पर्धेमध्ये खेळल्याच्या नंतर एक मोठं नाव तयार होतं. ही सातत्याने चर्चा खेळाडूंची आपण पाहतोय. आणि तुम्ही मुख्य जर स्क्रीनवरती जर तुम्ही आला तर भगवा फडकताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर भगवा आज डौलानं फडकतो, तो मात्र यावेळेचा चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचताना पाहायला मिळेल आणि चेंडू सीमारेषा पार येतोय. सनी चौकार, चौकाराच्या मदतीने देखील धावफलक पुढे जाताना पाहायला मिळेल. 15 धावा या धावफलकावरती आहेत. अजून एकही विकेट नाहीये. बहारदार, शानदार, दिमागदार, अप्रतिम
किती सुंदर हे नेतृत्व आहे आणि भगवा ध्वज कसा फडकताना जो आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण बद्दलची अधिकची माहिती कळत असताना फक्त आप्पा क्रिकेटच्या स्पर्धेचे आयोजक नाहीत, आप्पा शिवम ढोल पथकाचे देखील आयोजक आहेत. एक ढोल पथक महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचं काम त्यांच्या माध्यमातून सातत्याने जे होताना जे आपल्याला पाहायला मिळतंय. घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने दिनेश पाचुंदकरची गोलंदाजी अतिशय सुंदर पद्धतीने पडते. पण शिक्रापूर संघाला जर जिंकायचं असेल तर इथे चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे, कारण की त्यांच्याकडे दोन चांगले ताकदवान अनुभवी गोलंदाज आपण पाहिलेत आणि फलंदाज देखील आपण पाहतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं फायनल सम्राट सन्मान्य श्री धनंजय खेडकर यांचं या ठिकाणी शुभागमन होतं. त्याचप्रमाणे सन्मान्य श्री फायनल सम्राट निलेश खेडकर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, उद्योजक मंगेशजी भुजबळ यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. या सगळ्या मंडळींचं आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. 16 धावा धावपलिकावरती आहे. षटक क्रमांक तुम्ही तिथे पाहतात. दुसऱ्या क्रमांकाचं मैदानावरती मार्गस्थ आहेत. संदीप आणि आसिफ या जोडीने मात्र डावाला सावरण्याचं कामकाज केलंय. षटक क्रमांक दुसरं तुम्ही पाहतात ना, दिनेश पाचुंदकरनं चेंडू हातामध्ये घेतलाय. पहिला चेंडू सुरेख होता. यावेळेचा चेंडू मात्र आडव्या बॅटनं मोडला. तिथे चेंडू जाईल सरळ सीमा रेषेच्या अगदी बाहेर. येतोय सनसनीत खणखणी षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. वा, काय कमालीचा फटका होता इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. खरं तर उसळी घेतली चेंडूनं थेट सीमारेषा ओलांडली. षटकार पाहायला मिळाला. 22 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. एका बाजूने आग लागले, आता चहू बाजूने आग लागली. जाईल का हे पाहणं देखील फार महत्वाचं आहे. दिनेश तयार आहे. वा, सुंदर चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. अंगभेदक मारा. हे कमबॅक फार महत्वाचं असतं. पहिल्या या अगोदरच्या चेंडूवरती जरी षटकार खेळला असला दिनेशला तरी देखील मात्र पुढचा चेंडू काय कमालीचा त्यानं टाकला. धावपलिकावरती तुम्ही पाहतात 22 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. परत एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. दूरवरचा क्षेत्ररक्षक चित्ताच्या चपळाईने धावेल. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. येतोय चौकार. विरुदे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये समाप्त होतो आणि 2 षटकांच्या सांगतेनंतर धावपलिकावरती तुम्ही पाहाल 26 धावा इथे धावपलिकावरती ज्या पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ इथे मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 26 धावा इथे धावपलिकावरती आहेत. मैदानाच्या आतमध्ये पाणी आलंय, परंतु पाणी हे निमित्त असेल प्रशांत, त्याबरोबर काहीतरी निरोपही मैदानाच्या आतमध्ये जो आलेला असणार. अगदी जर प्रवीण सर आपण जर मुख्य स्क्रीनवरती जर पाहिलं तर टीम एकत्र येऊन युनिटी इज पॉवर, एकीचं बळ दाखवतात. पण त्यावेळेस एका खेळाडूची मी चर्चा आता सातत्याने ऐकली. एक ऑब्झर्वेशन आपण केलं. संदीप नवले नावाचा जो खेळाडू आहे एकत्रित येऊन काहीतरी सांगत होता. महेशला काहीतरी सांगत होता. तिथे सुहास बांदल होते, तिथे संदीप भैया शिंदे पोहोचले, सगळेजण एकत्र आले. पण निर्णय काय घेतला असेल आपल्याला माहिती नाही. पण इथे त्यांना लढायचे, इथे त्यांना जिद्द दाखवायची, इथे त्यांना चिकटी दाखवायची. आणि ते तुलाही परिचित आहे आणि ते मलाही परिचित आहे. परिचित का आहे? कारण की महागणपती रांजणगाव 11 हा जो संघ आहे, मानसिंग भैया पाचुंदकर हा जो संघ आहे, हा संघ आहे सलग लागोपाठचे 2 वर्ष फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. या वर्षी देखील त्यांचा तोच प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहेत. खरं तर यश आणि अपयश या यशाच्या खरं तर नाण्याच्या 2 बाजू जरी असल्या तरी तुमचे प्रयत्न हे प्रामाणिक असणं गरजेचं आहे. यश आणि अपयश हे स्वप्नांचे तह जाणतो आम्ही. आमच्या प्रत्येक प्रामाणिक प्रयत्नाला छत्रपती शिवराय मानतो आम्ही. खरं तर महाराजांचं नाव घेऊन पुन्हा एकदा त्याच ध्येयानं त्याच उद्देशानं तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागेल. 26 धावा धावपलिकावरती आहेत. षटक क्रमांक 3 सुरू झालाय. संदीप नवले. वा, सुंदर चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये. चेंडू कधी आला कधी निघूनही गेला. फलंदाजाला मात्र तिथे समजू शकत नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. एक डॉट बॉल खरं तर शिक्रापूर संघासाठी मात्र फार मोठी अडचण निर्माण करणारा राहील. परंतु इथे तुम्ही पाहता दोनही संघ इथे समान ताकदीचे आहेत. 2 ढाणे भाग एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आहेत. कोणता भाग एकमेकावरती जास्त गुरकण्याचं कामकाज करतो याकडे सगळ्यांच्या नजरा मात्र लागून आहे. 26 धावा धावपलिकावरती संदीप नवले पुन्हा एकदा तयार. अतिशय जबरदस्त तंत्रशुद्ध गोलंदाजी. हाती काय लागत नाही ना त्यावेळेस कामी पडतो तो अनुभवाचा इथे वापर पूर्णपणे यशस्वीरित्या केला जातोय. अनुभव आणि अनुभवापेक्षा मोठा गुरु कोणताच नसणार आहे. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक ना पड़े पत्थर पर हाथ उड़े के गाओ तब तक पत्थर भी भगवान नहीं होता.
इथे पहा मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 26 धावा ज्या नोंदवलेल्या 2.2 षटकांचा खेळ संपलाय. संदीप नवलेची गोलंदाजी पाहण्यासारखी आहे. खरं तर प्रशांत फक्त अनुभवही असून चालत नाही, तर त्याच्यासाठी मात्र तुम्ही प्रयत्नही करणं गरजेचं आहे. तुमच्याकडे फक्त जर अनुभव असेल आणि तुम्ही जर प्रयत्न केला नाही तर तुमच्या अनुभवाला काही अर्थ राहत नाही. अगदी बरोबर आहे. प्रयत्नवादी राहणं गरजेचं आहे. सातत्याने प्रयत्न गरजेचा आहे. आप सोच सकते आप कर सकते हैं तो जरूर आप कर सकते हैं. आप सोच सकते आप नहीं कर सकते आप नहीं कर सकते. तुम्ही ठरवलं आम्ही करू शकतो तर तुम्ही करू शकता, आणि तुम्ही ठरवलं आम्ही नाही करू शकतो तुम्ही नाही करू शकता. तुमचा निर्णय घेणं महत्वाचं आहे, आणि एकदा का निर्णय घेतला की यंत्रणा कामाला लागणं गरजेचं असणार आहे. इथे 28 धावा धावपलीकरते आहेत. 2.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथे संपन्न झालाय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय संदीप नवले गोलंदाजी मार्ग करते. आसिफ यावेळेचा सिंह पाहतोय सिंगल घेण्यासाठी प्रयत्न असेल. एक धाव घेतली जाते, एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. 29 धावा या धावपलीकरते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2.4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 2.4 षटकांचा खेळ इथे संपन्न होत असताना आपण पाहतोय इथून पुढची 2 षटकं असणार आहेत, पण या 2 चेंडूवरती काय घडेल हे देखील पाहणं गरजेचं असेल. 29 धावा धावपलिकावरती या ठिकाणी तुम्ही पाहतात. खरं तर अतिशय सुंदर कामकाज मैदानाच्या आतमध्ये दोनही संघाकडनं मात्र पाहायला मिळतं. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं तर संतोष भालेराव सरांना तुम्ही पाहताय. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश गायकवाड सर आहेत, तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये खरं तर राजू डावकर सर. या तीनही पंचांचं काम अतिशय दर्जेदार राहिलेत. समालोचनाच्या माध्यमातून खरं तर आज हिंदीच्या माध्यमातून प्रशांत आदवडे सरांना देखील तुम्ही ऐकलत, लक्ष्मण मांढरे सरांना तुम्ही ऐकलत, आणि अतिशय सुंदर समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतं. स्कोरिंगच्या माध्यमातून खरं तर तुषार कानकाटे सर देखील आपल्या समवेत जोडले गेले होते. अथर्व आता आपल्या सोबत जोडला गेलाय, आणि tenniscricket.in च्या माध्यमातून ही क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण जगभर जी पोहोचलेली आहे. अतिशय दर्जेदार HD क्वालिटीमध्ये लाईव्ह तुमच्या माध्यमातून खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं कामकाज आमच्या संपूर्ण tenniscricket.in ने केलेलं आहे. तुमच्याकडे फक्त क्वांटिटी असून चालत नाही, तर तुमच्याकडे क्वालिटी असणं फार गरजेचं आहे, आणि ते क्वालिटीला महत्व आहे. म्हणून शिरूर प्रीमियर लीग ही क्रिकेटची स्पर्धा मोठ्या उंचीवरती पाहायला मिळते. 30 धावा धावपलिकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मैदानावरती मार्गस्थ असताना वा सुंदर सुंदर फटका तिथे मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षक आहे उपस्थित. एक सिंगल तिथे मैदानाच्या मध्ये मिळताना जी पाहायला मिळते आहेत. एक धाव फार महत्वाची आहे क्रिकेटच्या मैदानावरती, आणि धावपलक देखील इथे तुम्ही पाहतात. षटकाची सांगता होताना पाहायला मिळते. 31 धावा धावपलिकावरती 3 षटकांचा खेळ संपला. अजून मात्र प्रशांत कुठलीही विकेट त्यांनी गमावलेली नाही. 2 खेळाडूंचा एकसूत्रीपणा मैदानाच्या मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, आणि दर्जेदार खेळ तुम्ही मैदानाच्या मध्ये पाहिलात. तुम्ही संजय लीला भांसाळींचा देवदास चित्रपट पाहिला असेल. शाहरुख खान साठी नव्हे तर ऐश्वर्या राय आणि माधुरी दीक्षित साठी. ऐश्वर्या राय ही खरं तर ग्लॅमरस ब्युटी आहेत. धावपलिकावरती 31 धावा धावपलिकावरती आहेत. ऐश्वर्या राय ही खरं तर ग्लॅमरस ब्युटी आहेत, तर माधुरी दीक्षितचं सौंदर्य खन्न आहे, आणि त्या 2 अभिनेत्रींच्या सौंदर्याचं वर्णन तुम्ही जितक्या सहजतेने करू शकत नाहीत ना, त्याचप्रमाणे या 2 फलंदाजांच्या खेळाचंही वर्णन तुम्ही करू शकत नाहीत. काय कमालीचे खेळत आहेत. आसिफ आणि संदीपचं कौतुक आहे. इथे मात्र एखादा ब्रेक थ्रू मिळवून द्यायचा आहे. गोलंदाजांची फार मोठी काटकसर, खरं तर तारेवरची कसरत इथे तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्फत तुम्ही पाहतात वैभवनं मात्र चेंडू हातामध्ये घेतलाय. वैभव शिनलकर जो की गोलंदाजी करण्यासाठी मात्र तयार आहेत. 31 धावा धावपलिकावरती आहेत. कॅमेरामॅनचं विशेष कौतुक आहे. खरं तर प्रत्येक प्रेक्षक इथे दाखवण्याचा ऑन स्क्रीन दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून राहतोय, आणि अतिशय दर्जेदार लाईव्ह खरं तर या ठिकाणी तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. 31 धावा धावपलिकावरती देखील तुम्ही जिथे पाहतायत. वा खरं तर तुम्ही पाहतायत किरण पाटील, नवनाथ भाऊ, जयेश दादा सगळे मंडळी तुम्ही ऑन स्क्रीन पाहू शकतात, आणि या मंडळींचं फार मोठं योगदान या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. त्यांचं सगळ्यांचं आम्ही विशेष कौतुक करतो. 31 धावा धावपलिकावरती आहेत. वा सुंदर सुंदर चेंडू होता, परंतु पंचांना कळवलं तिथे वाईट बॉल. खराब स्वरूपाचा चेंडू इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळेल. अवांतर धावसंख्येमध्ये देखील भर पडताना पाहायला मिळते. धावपलक वाढला तिथे. 32 धावा धावपलिकावरती आहेत. खरं तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पॅव्हिलियन तुम्ही पाहतायत. छत्रपती शिवाजी महाराज पॅव्हिलियन तुम्हाला पाहायला मिळतात, आणि 32 धावा प्रशांत धावपलिकावरती आहेत. 32 वर्षाचंच आयुष्य जगले धर्मवीर संभाजी राजे, परंतु धर्मवीर संभाजी महाराजांना 32 वर्षाचं आयुष्य जगत असताना या महाराष्ट्राच्या मातीसमोर खरं तर या महाराष्ट्रासमोर फार मोठा आदर्श ठेवलेला आहे. जगायचं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलं, तर या मातीसाठी मरायचं कसं ना हे धर्मवीर संभाजी राजेंना शिकवलं. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. खरं तर संभाजी महाराजांचं फार मोठं कार्य तुम्ही पाहतात.
32 वर्षाचं अवघं आयुष्य लाभलं, परंतु जन्मापासूनच ज्या माणसाच्या पाठीशी तुम्ही पाहतात संघर्ष जो पाहायला मिळाला आणि 32 वर्षाचा संघर्ष फार मोठा आहे. धावपलकावरती 32 धावा आहेत. षटक क्रमांक 4 वैभव शिनलकरच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. 40 दिवस मात्र अतोनात यातना महाराजांना सहन केल्या, परंतु या यातना सहन करत असताना देखील या महाराष्ट्रासमोर मात्र शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत प्रिय धर्म न सोडणारा एकमेव राजा आहे आणि त्या राजाचं नाव आहे धर्मवीर संभाजी महाराज. विशेष कौतुक करावं लागेल खरं तर आयोजक कमिटीचं. सुंदर सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये, उंची बरीचशी मिळाली, लांबी मिळताना पाहायला मिळाला नाही. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपतो सेल, फलंदाज धक्का क्रमांक 1, पहिला गडी बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. थँक्यू. विकेटच्या प्रतीक्षेमध्ये होता खरं तर गोलंदाज आणि तिथे तुम्ही पाहतात पहिला धक्का मैदानाच्या मध्ये बसताना पाहायला मिळाला. एक गडी बाद आहे. 32 धावा धावपलिकावरती. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मध्ये मार्गस्थ आहे. 5 षटकांची लढत आहे खरं तर प्रशांत. इथून पुढे देखील तुम्ही पाहतात काय खेळ मैदानाच्या मध्ये पाहायला मिळणार आहे. 32 धावा या धावपलीकडे आपण पाहतो. एक विकेट ची आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी मोकच्या क्षणी विकेट आली आहे. दोन्ही फलंदाज सेट झाले होते. संदीप देखील सेट झाला होता आणि तिथून परत सुटायचं कामकाज त्याने निश्चितपणे सुरुवात केली होती, पण इथे मैदान सोडावं लागतंय. आसिफला मैदान सोडावं लागतंय. आता न्यू बॅटर आलाय, कशी कामगिरी करेल यावरती देखील निश्चितपणे नजर असणार आहे. संदीप पवार न्यू बॅटर येतो. खरं तर 25 वर्षाचा सुखी संसार थाटला होता, परंतु कुणाची तरी नजर लागली तिथे आणि तिथे संसाराला गालबोट लागलं आणि तुम्ही पाहतात एक फलंदाज माघारी परतताना पाहायला मिळाला. संसार हा खरं तर दोघांचाही असतो. खरं तर एकानं आवरायचा तर दुसऱ्यानं सावरायचा असतो आणि तिथे तुम्ही पाहाल थेट यष्ट्यांचा वेध आणि तुम्ही पाहतात क्लीन बोल्ड 3 तार त्रिफळा, फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. थँक्यू. शून्यावरती मात्र इथे तुम्ही पाहतात संदीप पवारला माघारी परतावं लागतात. शून्यात जन्मलो, शून्यात वाढलो, शून्याचे करुनिया मंथन आणि शोधू सर्व काही. शून्य खरं तर तुम्ही पाहता शून्यावरती फलंदाज माघारी परतताना जो पाहायला मिळाला. इथे तुम्हाला शून्यातून जर मोठी विश्व भरारी घ्यायची असेल, तुमच्या शून्यालाही किंमत आहे मित्रांनो, फक्त त्या शून्यासमोर आहे ना कुणीतरी एक म्हणून उभं राहणं गरजेचं आहे. धावपलिकावरती तुम्ही पाहाल 32 धावा धावपलिकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यानच्या काळामध्ये त्यांचं शुभागमन होतंय. शुभम हॉटेलचे सर्वेसर्वा उत्तम शेठ कुदळे साहेबांचे देखील शुभागमन होते. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. हे असं व्यक्तिमत्व आहे सातत्याने आपला व्यवसाय सांभाळत असताना आपल्या टीव्हीच्या स्क्रीनला आणि मोबाईलच्या स्क्रीनला कुठेही स्पर्धा चालू असो सातत्याने त्या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेणारे व्यक्तिमत्व आहे. आज मुख्य व्यासपीठावरून सामन्याचा आनंद घेते. क्रिकेटचं वेड हे प्रत्येकाला आहे. अशी बरीचशी माणसं आहेत ते क्रिकेट पासून दूर आहेत, पण क्रिकेट परत त्यांना जवळ आणते. घेऊन जातोय मैदानाच्या दिशेने. धावपलीवरती 32 धावा आहेत. हा मोठा फटका जरूर खेळलाय, क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पोहोचलाय आणि अशा फटक्यांची गरज असेल गणेश गायकवाड सरांचा इशारा हा येतोय. बिग ब्लास्ट षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. या षटकारानं धावपलकानं उंची गाठली. धावपलक जाऊन पोहोचला 38 धावा धावपलकावरती. 38 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. हा षटकाराने धावपलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अडोतीस धावा धावपलकावरती आहेत. पाहूयात पंचांचा निर्णय फार महत्वाचा आहे. काय निर्णय येईल तिथे पाहूयात. डिसिजन मात्र पेंडिंग असणार आहे. प्रेक्षकांनी मात्र तुम्ही पाहतायत आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे आणि प्रेक्षकांनी स्टेडियम देखील खचाखच जे भरलेला आहे. सामना पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होताना तुम्हाला जो पाहायला मिळणार आहे. धावपलिकावरती जर नजर टाकली आपण तर धावपलिकावरती तुम्ही तिथे पाहतात
डॉक्टर रामदास शिंगाडे साहेब देखील या सामन्याचा लाईव्ह आस्वाद घेत आहेत. त्यांचं देखील आम्ही मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहोत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे सामना पुन्हा एकदा सुरू होताना पाहायला मिळेल. अडतीस धावा धापल करते आहेत. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांचा निर्णय येणं मात्र जो बाकी आहे, डिसिजन मात्र थोडंसं पेंडिंग आहे. थोडासा वेळ घेतला जाईल परंतु योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. पाहूयात काय निर्णय असेल. खरं तर दोनही संघांसाठी मात्र तुम्ही पाहतात हा सामना अतिशय महत्त्वाचा आहे. एका बाजूने शिक्रापूर संघ आहे, दुसऱ्या बाजूने रांजणगाव संघ आहे आणि एक मोठी लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. जो संघ सामना जिंकेल विजयश्री त्याच्या गळ्यामध्ये माळ घालेल. तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची आतुरता आपल्याला असेल. आतापर्यंत अपडेट जर पाहिलं तर 3.4 षटकांचा जो खेळ संपलाय, 2 विकेट जे आले गेलेत. आसिफची संयमी खेळ देखील आपण पाहिली आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आज बरेचसे मान्यवर पाहुणे देखील उपस्थित, जसा वेळ मिळेल तसं प्रत्येक जण येऊन इथे आपली उपस्थिती दाखवत होतं. गॅलरीमध्ये जर पाहिलं तर बराचसा युवा टॅलेंट तरुण वर्ग देखील आहे. समोरच्या डगआउटमध्ये जर पाहिलं तर तुम्ही पेव्हलियन 2 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज या पवेलियन मध्ये गेला तर शिक्रापूर 11 चा जो संघ आहे अगदी एक ताकद आणि इकडून एका लाईन मध्ये एक शिस्तीमध्ये सर्व त्या डगआउटमध्ये बसलेले आहेत. पाहण्यासाठी किती सुंदर वाटते. दुसऱ्या बाजूला जर छत्रपती शिवाजी महाराज पवेलियन 1 मध्ये तुम्ही आलात तर तिथे मानसिंग भैया पाचुनकर महागणपती 11 ही टीम देखील आपल्याला पाहायला मिळते. फेअर डिलिव्हरी सामन्याला इथे सुरुवात होताना पाहायला मिळते. 38 धावा या धापलकोरते आहेत. 2 विकेट 3.4 षटकांच्या पुढे सामना चालू होतो. अस्तव्यस्त गोलंदाजी इथे उतारा पाहायला मिळेल. गणेश गायकवाड सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायलाच मिळत आहेत. 39 धावा धापल करते येताना पाहायला मिळतील. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. 39 धावा धापल करत आहेत. एक टार्गेट असेल 5 षटकांची लढत आहे. 3.4 षटकांचा खेळ संपलाय. पुढच्या षटकांचा अभ्यास ते करण्याचा प्रयत्न करत असतील. या षटकाच्या अंतिम टप्प्यामध्ये धावा किती येतील. अजूनही 2 चेंडू बाकी आहेत. गोलंदाज सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. वैभव सिनेलकर परत एकदा मुख्य पंच कळवत आहेत. मुख्य पंचांच्या दिशेने परत एकदा आपण पाहतोय तर वाईट चेंडू येताना पाहायला मिळेल. 40 धावा तर कंप्लीट होताना पाहायला मिळतील. धापलकोरती 40 धावा इथे पूर्ण झाले गेल्या आहेत. 2 विकेट जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. नौशाद तांबोळी असा आहे प्रचंड टच मध्ये असणारा हा खेळाडू आहे. एक जिद्द वेडा खेळाडू आहे आणि क्रिकेटचं प्रचंड वेड जे आपल्याला पाहायला मिळते. शिक्रापूरमध्ये गेला तर तुम्ही तांबोळी फॅमिलीला अगदी क्रिकेटचं प्रचंड वेड आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण लाजवाब केलंय. पड चढ आपल्याला पाहायला मिळते. तो पडला परत उठला. तिथे चेंडू कव्हर करण्यासाठी कोणी धावलं नाही. तोपर्यंत संदीप नवले तिथपर्यंत पोहोचला. चेंडूला कलेक्ट केलं. स्वप्नीलने कुठेही चेंडू हातामध्ये घेतला. चेंडू ताबडतोबरित्या फेकला आणि धावफलक जाऊन पोहोचेल. 43 धावा या धावफलकावरती आहेत. काही क्षणांसाठी वाटत होते की थोडासा स्कोर कमी झाला गेलाय पण काही क्षणांसाठी परत एकदा वाटायला लागले एक फायटिंग स्कोर जो उभा राहिला आहे आणि प्रत्येक दिवस हा फायनल सारखा दिवस असणार आहे. प्रत्येक दिवशी दरेकरवाडीचा देखील आमचा मित्रपरिवार उपस्थित आहे. त्या संपूर्ण दरेकरवाडीच्या मित्रपरिवाराचं देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन. 43 धावा या धावफलकावरती आहेत. 2 विकेट आल्याच्या नंतर डाव बदलला गेलाय. हो बॅट वरती चेंडू आला नाहीये. षटकाची सांगता होताना पाहायला मिळेल. 4 षटकांचा खेळ संपन्न होईल. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेटही आपल्याला पाहायला मिळतील आणि 43 धावा या धावफलकावरती आहेत. आता इथून पुढची परिस्थिती कशी असेल, इथून पुढची वस्तुस्थिती कशी असेल, इथून पुढचं नेतृत्व कसं असेल, इथून पुढचं कर्तृत्व कसं असेल, इथून पुढचं धाडस कसं असेल आणि इथून पुढचे तुमचे प्लॅन कसे असतील, तुमचं नियोजन कसं असेल, तुमची शत्रुव्यूह रचना कशी असेल, कोणाच्या हातामध्ये षटक दिले जाईल, किती धावांपर्यंत रोखायचं असेल, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आता इथून पुढे होणार आहे. अभ्यास तर करावाच लागेल. अभ्यास करून यंत्रणा आखाव्या लागतील. अभ्यास करून लढावं लागेल. शौर्याच्या भूमीमध्ये खेळतोय. इतिहासाच्या साक्षीदाराच्या भूमिकेमध्ये खेळतोय. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. सुवर्णाक्षराने इतिहास लिहायचा आहे
धावपलकोरती 43 धावा आहेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये असणार आहे आणि अंतिम षटक दिलंय संदीप नवलेच्या हातामध्ये. कारण की कशासाठी दिलंय त्याच्याकडे अनुभव आहे. लेदर क्रिकेटचा आहे, टेनिस क्रिकेटचाही आहे. यावेळेचा चेंडू आपण पाहणार आहोत. स्ट्रेट डायव्हला खेळलाय, जबरदस्त चेंडू टाकलाय, अफलातून चेंडू टाकलाय, पूर्णपणे अभ्यासातून चेंडू टाकलाय. तो देखील त्याच्या मनामध्ये सांगत असेल दरवर्षी सलग 2 वर्ष मी फायनल मध्ये आलोय, पण यावेळेस मला फायनल न्यायचीच आहे. त्या उद्देशाने तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. सलगचे 2 वर्ष फायनल मध्ये पारदेश टीम आहे. उपविजेता म्हणजे फायनलचा दावेदार असतो. इतकी मोठी ताकद आहे. तोच संघ आहे, तोच खेळाडू आहेत, सर्व सेट तो आहे. प्रत्येकदा नव्याने दमाने उतरलेले आहेत. त्यांच्याकडे अनुभवाची कमी नाही. त्यांच्याकडे अविनाश गावडे सारखा अनुभव आहे, त्यांच्याकडे महेश पातुंजकर सारखा अनुभव आहे, त्यांच्याकडे मंदार पाटील सारखा अनुभव आहे. वाह, या वेळेचा चेंडू पहा, सुंदर पद्धतीने टाकला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला, हलक्या ते झेल टिपला, फलंदाज होईल बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटॉम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. धावसंख्या देखील आपण पाहतोय. विकेट येताना पाहायला मिळते. शिक्रापूर संघाच्या डगआउट मध्ये गेलं तर निखिल विसे सारखा खेळाडू आहे, सतीश खेरे सारखा आहे, आसिफ तांबोळी सारखा एक महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन देखील आपलं त्याने नाव कोरलं, तो आसिफ तांबोळी देखील त्यांच्याकडे आहे. प्रचंड अनुभव आहे. दिनेश सारखा त्यांच्याकडे खेळाडू आहे, सागर सारखा त्यांच्याकडे खेळाडू आहे, केतन सारखा खेळाडू आहे, त्यांच्याकडे देखील अनुभव आहे. अनुपबाई सारखं नेतृत्व आहे. म्हणजे असंच त्या देखील संघाची रचना, त्या देखील संघाचा अनुभव हा काही कमी नाहीये. पहिली इनिंग चालली आहे. परत एकदा सूचना सांगेल, ही सूचना अंतिमची असेल. वेळ होतोय आणि वेळ वाचवायचा आहे. बॅड लाईटचे अपील चालणार नाही. हो, यावेळेचा बिग ब्लास्ट, टर्निंग पॉइंट बदलवणारा हा षटकार असेल. आला आणि त्याने जबरदस्त षटकारही खेळलाय. हा गेला उत्तुंग षटकार. यशराज प्रॉपर्टीज आता प्लॉट घ्या 0% व्याजदर आणि 0 डाऊन पेमेंट वर. सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार. संघाचा अर्धशतक पूर्ण होतं या षटकाराने. भैयाच्या बॅट मधून हा फटका येणं गरजेचं आहे. भैयाची ओळख भैयाला देखील सांगणं गरजेचं असणार आहे. चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे, चांगले नेतृत्व. गत वर्षी देखील आपण पाहिलं अनेक सामन्यांमध्ये, अनेक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा देखील तो दावेदार होता. 50 धावा धाबल करत आहेत. 4.3 षटकांचा खेळ संपलाय. 3 विकेट आहे आणि संदीपच्या नवलेच्या गोलंदाजीवरती हा उत्तुंग षटकार जो मागील चेंडूवरती पाहिलाय. मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. मिड विकेटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. बराच वेळ चेंडूची मात्र छेडछाड तिथे मैदानाच्या आतमध्ये काढली जाईल. तोपर्यंत धावफलक देखील इथे वाढताना पाहायला मिळतो. धावफलकावरती आपण नजर टाकू. अथर्व कळवेल 52 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. खरं तर चेंडूला दुरून दिलेला फ्लाइंग किस हा किती महागडा असतो याची प्रचिती तुम्हाला आली असेल. 52 धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दोन्ही संघांचं जर नेतृत्व पाहिलं ना, गोलंदाजी त्यांच्याकडे जड आहे. हो, यावेळेचा चेंडू आपण पाहतोय. दूरवरचा क्षेत्ररक्षक धावेल, चित्त्याच्या चपळाने धावलाय. चेंडूला त्याने कलेक्ट केले. काही क्षणांसाठी चेंडू हातामधून विसरलाय, पण इथे धावगती थांबत नाहीये. धावेंसाठी प्रयत्न चाललाय. नौशादने तर खालून मैदान सोडलंय, पण तोपर्यंत आपण पाहतोय धावत पळत घेतलेल्या ह्या 2 धावा आणि या 2 धावेंच्या मदतीने 54 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 54 धावा धावफलकावरती या ठिकाणी मात्र तुम्हाला ज्या पाहायला मिळतील. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 54 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. यावेळेस मोठा फटका मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहतात. कलात्मक फटका खेळला होता खरं तर तिथे मिड विकेटच्या दिशेने तुम्ही पाहता. क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न पाहायला मिळाला आणि पाहता पाहता 2 धावा मिळतील. 2 धावेने धावफलक वाढेल. 56 धावा धावफलकावरती आहेत. इथे मात्र पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये समाप्त होते. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांच्या सांगतेनंतर 3 गडी बाद 56 धावा आणि जिंकण्यासाठी 57 धावेंचं टार्गेट. इथे तुम्ही पाहतात मानसिंग भैया पाचूनकर, स्टार 11, शरदादा फंड आणि महेशजी शेळके यांच्या मालिकेच्या संघाला मात्र या ठिकाणी जिंकण्यासाठी 57 धावेंचं टार्गेट. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर शिक्रापूर 11 संघाच्या त्यांनी संघ मालकीतून स्वीकारलं. सन्माननीय संदीप शेठ राऊत आणि शिवाजी आहिरे. म्हणलं तर कोणताही कार्यक्रम असो, अगदी सर्व काही कार्यक्रमाची जबाबदारी, इव्हेंट मॅनेजमेंटची जबाबदारी त्यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते.
आणि जर वास्तविक पाहता पाहायला गेलं तर शिवाजी अहिरे एक उत्कृष्ट प्रकारचे आचार्य देखील आहेत आणि या परिसरातील सर्वात फेमस आचार्य म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिले जाते. लक्की ड्रॉचे काही अंतिमचे क्षण बाकी आहेत. जे कोणाला लक्की ड्रॉचे कुपन फाडायचं आहे फक्त शेवटचे 10 मिनिट आहेत. 25 रुपयामध्ये आज सायकल घरी घेऊन कोणाला जायचे असेल त्यांनी दीपक मोरेशी संपर्क करा आणि पाहिजे तेवढी तिकीट भाडा आणि 25 रुपयामध्ये सायकल घेऊन जायची. कालचा आपण ते बक्षीस वितरण केलं नाही. काल लक्की ड्रॉ आपला बंद होता आणि पहिल्या दिवशीच आपण पाहिलं एका होतो करू व्यक्ती महत्वाला ती सायकल मिळाली. अगदी योगायोग किती होता. शंतनू दरेकर अगदी ते समोर उभे होते आणि स्क्रीन समोर उभे होते. अगदी सायकल त्यांना मिळाली. एक आनंद देखील झाला. एका होतकरू माणसाला सायकल मिळते. आज सायकल कुणाला मिळेल आमच्या दीपक मोरे साहेबांसोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून कुपन फाडा. आजचा सायकलीचा मानकरी कोण त्यांचं काम देखील चालू आहे. ज्यांना कोणाला सायकलचं तिकीट जर काढायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या समोर जर आलं तरी चालेल. अधिकचा वेळ घेतला जातोय. मी सामना अधिकारी यांना देखील विनंती असेल की आपण ताबडतोब लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश दरी खोऱ्यातून वाहे एक प्रकाश प्रकाश. संध्याकाळचं सत्र आहे आणि सायंकाळच्या सत्रामध्ये वेळ कुणासाठी थांबत नाहीये. सूर्य अस्ताला चाललाय त्यामुळं आपल्याला देखील सामना वेळेमध्ये संपवणं अगदी गरजेचं असणार आहे. चला बॅटर मैदानावरती आघाडीची जोडी मैदानावरती झाला. कारण आता इथे आपण बघितलं तर 5:36 झाले. SPL एक मानाची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय. संध्याकाळचं सत्र मैदानावरती हे सर्व खेळाडू 2 मातब्बर संघ त्यांची लढाई आपल्याला यावायला पाहिजे आणि 57 धावांचं आव्हान दिलं गेलेलं आहे. चला बॅटर दोन्ही आघाडीचे फलंदाज मैदानावरती. टॉस जिंकला गेला होता. त्यानंतर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये निश्चितच टॉस आपल्या बाजूने गेल्यानंतर रांजणगाव संघाचा कॅप्टन मानसिंग भैया पाचुनकर 11 यावेळेला निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण करण्याचा. त्याचबरोबर शिक्रापूरचा जो संघ आहे तो देखील दावेदार संघ आहे. बघूया काय करते मैदानावरती. सामन्याला सुरुवात होते. कुणाला सुटले हाव कोण खाऊन जाणारे भाव कुठेही जाऊ नका पाहत राहा या सामन्याचा दुसरा डाव. मांढरे सर आमच्या बरोबर पुन्हा एकदा जॉईन झालेत. लक्ष्मण मांढरे सिने अभिनेते आणि आता समालोचक या दुहेरी भूमिकेमध्ये. चित्रपट सृष्टीमध्ये जायचं तिथे तुम्हाला गुणवत्ता प्रचंड लागते. क्रिकेट अर्थात तुम्हाला या पटलावरती चमकायचं असेल चमकदार कामगिरी करायची असेल तिथेही स्वतःला सिद्ध करायचं असेल इथेही गुणवत्ता लागते. पण तो गुणवत्तेबरोबरच एक न्याय देणारा हक्काचं व्यासपीठ देणारा माणूस देखील लागतो. ही दोन्ही अशा प्रकारची व्यासपीठं आहेत. पण एकदा का तुम्ही चमकदार कामगिरी केलीत की मग मात्र तुम्हाला मागे वळून पाहण्याची आवश्यकता नसते. मांडे सर आपलं स्वागत आहे. 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. थैंक यू प्रशांत सर. हर सर जहाँ झुक जाए वहाँ मंदिर होता है. हर नदी जहाँ समा जाए वहाँ समंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. आज का सिकंदर कौन होगा ये तो आने वाला समय जरूर बताएगा क्योंकि समय तो कब का निकल चुका है. आज की शाम किसी के नाम प्रशांत सर हम देखेंगे. आज की शाम किसके नाम. इस शाम में अपना नाम करने के लिए बिल्कुल दोनों तरफ से तैयार हो चुके हैं खिलाड़ी. न जाने किसके हाथों में ये SPL 2024 जीतने की रेखा है और सारे खिलाड़ियों ने ये खूबसूरत ट्रॉफी जीतने का ख्वाब देखा है. बहुत बड़ा सपना लेके मैदान के अंदर ये खिलाड़ी उतरे हैं और आज का ये आखिरी दिन मतलब आखिरी दिन इनके लिए इसलिए मैं कहूंगा क्योंकि ये आखिरी मैच है. अगर यहाँ बेहतर करेंगे तो आगे बढ़ने का मौका मिलेगा. स्वप्निल कुटे और धनंजय मैदान के अंदर. दोनों भी टीमों का हौसला बरकरार है कायम है. अभी तक सेमीफाइनल में जाने के लिए प्रयास तो दोनों ओर से होगा. पहले गेंद थी उड़ाया था हवा में. फील्डर का दूर थे पहुंचने वहां तक. लेग बाय तौर पर 1 रन मिलेगा. इस 1 रन के साथ देखिए अपना खाता खोलते हुए मानसिंह भैया पाचुनकर स्टार 11 रांजणगांव टीम. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर फिलहाल भैया खरडे. स्वप्निल कुटे और धनंजय दोनों के पास काबिलियत है. रिकबार रन रेट 11.59 का पहली गेंद के बाद और ऋत्विक खरडे को आप देख रहे हैं बहुत महत्वपूर्ण गेंदबाज है और अनुभव इनके पास. एक अच्छा मुकाबला देखने का मौका दर्शकों को जरूर मिलेगा.
57 रनों का लक्ष्य, 57 का टारगेट। अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी अंपायर की तरफ से। बिल्कुल अभी तक तो कोई इशारा नहीं है, लेकिन जोरदार अपील मैदान के अंदर। अंपायर ने मुंडी हिलाई, अंपायर ने कहा ना मुन्ना ना, नॉट आउट, कोई नुकसान नहीं है। मोठं अपील आपल्याला बघायला मिळालं, परंतु पंच देखील तितकेच अनुभवी आहेत. तिसऱ्या पंचांकडे पाहतो आपण. संतोष बालेराव सर त्या ठिकाणी रिफर करतायत. विश्वास बिल्कुल लग रहा है, जो खिलाड़ी उनको लग रहा है कि आउट है, अंपायर ने नॉट आउट का, तो आपके पास और एक विकल्प है, आप टीवी अंपायर की तरफ जा सकते हैं, दावा कर सकते हैं, चैलेंज कर सकते हैं. पहले ऑनफील्ड अंपायर ने डिसीजन दिया, काम समाप्त होता था. अभी देखिए तीसरे अंपायर भी बिजी हो रहे हैं. टीवी अंपायर तीसरे अंपायर की तरफ इशारा किया गया या नहीं, देखने वाली बात नहीं किया गया. तो चलिए मैच कंटिन्यू होगा. समय के अनुसार आगे बढ़ने की जरूरत है. ऊपर पहला प्रगति पर प्रमुख गेंदबाज के तौर पर ऋतिक अपनी बॉलिंग मान पर तैयार. व्हाइट बॉल इस बार काफी दूर थी. बायत के बल्लेबाज धनंजय कावड़े स्ट्राइक एंड के ऊपर 2 रन. प्रशांत सर अगर देखा जाए तो 5 ओवर का मैच है. अच्छा स्कोर खड़ा किया यहाँ पे सामने वाली टीम. इस बार अच्छी गेंद थी, कट करना चाहते थे, वहां पे फील्डर मौजूद. 1 रन तो काफी आसानी के साथ पूरा होता हुआ देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ. 3 रन बिना कोई विकेट खोए. टिप्पा खाने के बाद थोड़ा सा उछलता बैकफुट पर चले गए बल्लेबाज और बहुत बड़े तरीके से पंच किया था कवर क्षेत्र में. 1 रन लेने का मौका दोनों बल्लेबाज अगर देखें तो काबिलियत वाले हैं, उसमें कोई संदेह नहीं है. ऋतिक अपनी बॉलिंग मार पर तैयार. लेफ्ट एंड राइट हैंड कॉम्बिनेशन, फ्लाइंग स्लिप, गली पॉइंट, डीप स्ट्राइक कवर पर खिलाड़ी, एक मिड ऑफ पर खिलाड़ी है, मिड ऑन है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी तैनात. इस बार अच्छा स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच लॉन्ग ऑन क्षेत्र में गेंद को खेल दिया है. इंपॉर्टेंट मुकाबला मैदान के अंदर. ये अच्छा स्ट्रोक है, हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना. जिन्होंने कहा था तेरे बस का नहीं है, उनको कुछ करके दिखाना है. गेंद बॉल देने के बाद 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार. सुंदर स्ट्रोक, सीधे बल्ले से गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑन क्षेत्र में. इस बार ड्राइव किया अलॉन्ग द कारपेट. कवर पर खिलाड़ी, डी बेस कवर पर खिलाड़ी, कवर के खिलाड़ी ने गेंद को फील्ड किया. 1 रन लेने का मौका, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ रहा है. मांडे सर इस मुकाबले में सेंसिबल क्रिकेट, एक चौका, सीधे बल्ले से मिड ऑफ का खिलाड़ी या मिड ऑन का खिलाड़ी जब दायरे के अंदर, तो इनफील्ड के ऊपर से खेलना आपको आना चाहिए. तो बहुत अच्छा स्ट्रोक. उसके बाद में सिंगल लिया, ड्राइव किया कवर क्षेत्र में. तो इस बल्लेबाज बुद्धिमानी वाली के क्रिकेट मैदान के अंदर खेल रहे हैं. निश्चित अच्छी क्रिकेट मैदान के अंदर देखने को मिल रही है दोनों बल्लेबाजों के. इस बार परफेक्ट मिडल किया धनंजय कावड़े के बल्ले से. इस बार लॉन्ग ऑन की दिशा में काफी बेहतरीन फील्डिंग, पीछे तोड़ के गए और गेंद को कलेक्ट किया वहां पे. तब तक केवल 1 रन. इस 1 रन के साथ देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन बिना कोई विकेट खोए. 1 ओवर का खेल खत्म हो चुका है. पृथ्वी की बात करें तो प्रमुख गेंदबाज है. अगर आप प्रमुख गेंदबाज है तो आपको विकेट लेने पड़ते हैं, बिंदे गेंदे डालनी पड़ती है, दबाव एक बार फिर बनाना पड़ता है. लेकिन इस ओवर में सुनील, खास करके स्वप्निल कुटे और धनंजय की जो बल्लेबाजी रही है बहुत ही बेहतरीन. आखिरी गेंद पर अच्छा स्ट्रोक जरूर था, लेकिन इंपॉर्टेंट बात यह थी जो खिलाड़ी है दायरे के अंदर वो पीछे जाके बहुत बढ़िया तरीके से फील्डिंग करते हुए. स्कोर 9 रन 9 आफ्टर 1 ओवर. 24 गेंदे 48 रनों की जरूरत है. एक अच्छा बैटल होगा क्योंकि अभी तक एक टीम ऐसी है जिन्होंने संघर्ष किया है, एक टीम ने इतना शानदार एफर्टलेस प्रदर्शन किया है. तो अभी गेंद और बल्ले के बीच एक अच्छी जंग देखने का मौका दर्शकों को मिलेगा. आफ्टर 1 ओवर स्कोर 9 पर रन. एक बक्षीस करतर आपल्याला निश्चितपणे आपल्यापर्यंत पोहोचलं होतं. सागरजी दरेकर माजी सरपंच आणि अध्यक्ष क्रांतीवीर प्रतिष्ठान यांच्याकडून ऋतिक भैयासाठी बक्षीस होत होते, परंतु त्याचं षटक तर संपलेलं आहे. परंतु पुढच्या षटकासाठी ज्यावेळेस तो येणार आहे त्यासाठी ते पारितोषिक असेल. त्याच्या प्रत्येक विकेटला 500 रुपयांचं बक्षीस सागरभाई दरेकर यांच्याकडून असणार आहे. सागर शेळके यावेळेस कुटप्प्याचा चेंडू पूल केला तिथे मिड विकेटला आणि पाहायचंय पंचांचा डिसिजन येतोय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, येतोय खणखणीत षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय जयेश दादा शिंदे प्रदेश सचिव किसान मोर्चा भारतीय जनता पार्टी यांचा दणदणीत षटकार. पुल किया था ऑन साइड पर. आप ट्रकर गेंद थी, समय मिला बल्लेबाज को और बल्ले के बीचों बीच डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर गेंद को खेल दिया था बल्लेबाज ने. ये भी छोटी गेंद, लेकिन टप्पा खाने के बाद थोड़ा सा उछाल और थोड़ी गेंद में शरारत करते भी विकेट कीपर की तरफ चली गई है.
दूसरे ओवर का खेल, स्कोर 15 रन, 15 रन बगैर किसी नुकसान के। रिक्वायर्ड रेट की बात कर तो 11.45 का। स्वप्नील 5 पर केंद्र, धनंजय 8 पर बल्लेबाजी करे। पहिली विकेट के लिए एक साझेदारी पनपती हुई। नक्कीच एका पार्टनरशिपची गरज असेल, परंतु एका बाजूला शिक्रापूर संघ देखील विकेटच्या प्रतीक्षेमध्ये असणार आहे। यावेळेस चेंडू पाहतो आपण वाईडिश मिळून अगदी सर्कलच्या आतमध्ये फेक मात्र काहीसा अस्तव्यस्त पाहायला मिळेल आपल्याला तिथे। दरम्यानच्या 2 धावा तर पळून पूर्ण केल्यात। पुन्हा चुका होत आहेत मैदानामध्ये, चुकांपाठोपाठ चुका। क्रिकेटमध्ये चुकींना माफी नसते आणि पाहतो आपण तिथे चुका होताना मला वाटतं 3 धावा तर नक्कीच मिळणार आहेत। 3 धावा। ऍक्शन रिएक्शन आपण पाहू शकता इथे। विकेट कीपर आहे, त्यानंतर बॉलर आहे, त्यानंतर आपण बघितलं ज्याने कव्हर केला आहे चेंडू। बऱ्याच ऍक्शन रिएक्शन होत्या। मांडे सर, तुम्हाला आबादुबीची आठवण झाली ज्या पद्धतीनं मैदानामध्ये आता इथे तुम्हाला बेस द्यायचंय। इथं चुका कुठल्या प्रकारच्या अपेक्षित नाहीयेत। एकदा चूक केली की तुमचं जे विमान आहे, हेलिकॉप्टर आहे, ते तुमच्या घराकडे जाऊन थांबणार आहे। त्यामुळे इथे तुम्हाला पुढचा प्रवास करायचा आहे। इथे पुढे जाऊन चांगलं क्रिकेट खेळायचं आहे। अजूनही या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याकरता खेळायचं आहे। चॅम्पियन सारखा खेळ होणं गरजेचं आहे। यस, नक्कीच चुका टाळाव्या लागतील। गलतियां निश्चित रूप से मैदान के अंदर जो हो रही है उसको दोहराना नहीं चाहिए। इस बार अच्छी गेंद थी लेकिन उतना ही अच्छा स्ट्रोक स्वप्निल कुटे के बल्ले से डीप थर्ड बैक की दिशा में 4 रन। विरोधे साऱ्या गगनात ललकार। संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर। चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौकार। स्कोर 22 बगैर किसी नुकसान के। एक अच्छा स्ट्रोक बल्लेबाज का टप्पा खाने के बाद उछलता, लेकिन धीमी रफ्तार के साथ गेंद आ रही थी तो समय मिला ऑन द टोच उछल कर इस गेंद को खेल दिया था। थर्ड मैन बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों करीब। दूसरा ओवर, स्कोर 22 बगैर किसी नुकसान के। 22 पर रन। प्रमुख गेंदबाज के तौर पर सागर शेरकी गेंदबाजी कर रहे हैं। बार बैक पर चले गए, हवा में खेलते हुए मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर गेंद के नीचे खिलाड़ी, और ये कैच लिया। एक तेरी एक मेरी, स्वप्निल की पारी समाप्त। सागर शेरको को मिला विकेट और फिलहाल इस वक्त बहुत बड़ा झटका लगा है, बहुत बड़ा झटका। पहले विकेट का पतन। मिळाली शानदार भेट। ही आहे न्यू विडोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर। माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट। पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला सागर शेळकेने मिळून दिला। खरं तर ज्या खेळाडूची सातत्यानं चर्चा आपण केली तो सागर शेळके, कमालीची गुणवत्ता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये पा। आणि पहिला ब्रेक थ्रू सतीश करण घेतलेला जाईल देखील आपण पाहिला। टिप फॉर टॅट त्याच्या अगोदर बघितलं आपण चौकाराला सुकलीच्या बॅटमधून पुढच्या चेंडूवरती मात्र त्याला पॅव्हलियन दाखवलं सागर शेळकेनं। बिल्कुल आपने सही इस्तेमाल किया। टीट फॉर टैट, मतलब आपने एक चौका जड़ा है, मेरे खिलाफ एक बड़ा स्ट्रोक आपने खेल दिया तो मैं भी एक बार आपका विकेट ले सकता हूं। 19 गेंदें 35 रनों की जरूरत है। रन संख्या 22, 1 विकेट के नुकसान पर। राहुल धुमाल मैदान के अंदर आए हैं। राहुल धुमाल मैदान के अंदर इस बार अच्छा स्ट्रोक ऑन साइड पर खूबसूरती के साथ गैप में खेला। मिड विकेट पर बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है। सुंदर फील्डिंग, बेहतरीन फील्डिंग। सतीश खैरे की तरफ गेंद बिल्कुल पीछा कर रही। इससे पहले आपने बहुत अच्छा कैच लपका और उसके बाद में बेहतरीन फील्डिंग। डूबते को तिनके का सहारा, उसी तरह से गेंदबाज को अगर फील्डर का सहारा बनेगा तो बात बनेगी, कॉन्फिडेंस जरूर बढ़ सकता है। 2 ओवर 24, 1 विकेट के नुकसान पर। राहुल धुमाल 2 पर और धनंजय 11 पर बल्लेबाजी कर। जब 1 विकेट आया है गेंदबाज के लिए बिल्कुल उसका कॉन्फिडेंस बिल्कुल बढ़ने वाला है, लेकिन मैच इंटरेस्टिंग है। 2 ओवर 24, 1 विकेट के नुकसान पर है और 18 गेंदों का खेल अभी भी आना बाकी, तो बहुत कुछ आना बाकी है। शानदार खेल मैदान के अंदर एक रोचक मुकाबला देखने का मौका दर्शकों को मिल सकता है। वेळ वाचवायचा था, वेळ वाचवा, स्पीडअप करा। बॅड लाईट होण्याच्या अगोदर सामना संपवणं गरजेचं असेल, त्यामुळं वेळ वाचवायचा आहे। 24 धावा बनवल्या गेल्यात एका गड्याच्या मोबदल्यामध्ये। प्रशांत सर, आपण जर बघितलं तर ज्यावेळेस शिक्रापूर संघ बॅटिंग करत होता एका षटकामध्ये त्यांनी 9 बनवल्या होत्या, रांजणगाव संघानं देखील 9 बनवल्या। दुसऱ्या षटकामध्ये शिक्रापूर संघानं 26 केल्या होत्या, रांजणगाव संघानं 24 केल्यात, परंतु 1 विकेट गेलेला आहे। ते निश्चितपणे पाहतो आपण, फार महत्वाचा विकेट तो म्हणजे स्वप्नीलच्या रूपाने गेलेला आहे। जो 26 रन बने, क्या वहां विकेट गिर गया वो देखना बहुत जरूरी है। विकेट नहीं था, नॉट आउट 26, बहुत इंपॉर्टेंट। पहले विकेट के लिए 26 रनों की साझेदारी बनी थी। तीसरा ओवर ऋत्विक, और अच्छी घंटी पकाने के बाद थोड़ी नीचे रही है। ऑन सेट पर पुल करना चाहते थे, फुटवर्क अच्छा नहीं था, एक बार बॉडी का बैलेंस भी अच्छा नहीं था। सुंदर, बहुत अच्छी गेंद थी, लेकिन विकेट कीपिंग भी बहुत महत्वपूर्ण है। 25 रन 1 विकेट के नुकसान पर। टारगेट 57 रनों का, रिक्वायर्ड रेट 11 का है। और ऋत्विक खरड़े की बात करें तो ये इनका दूसरा ओवर है। अभी तक 7 गेंदों में 8 रन इन्होंने खर्च किए हैं। राहुल और धनंजय के ऊपर होगा पूरा दारोमदार। एका चांगल्या भागीदारीची गरज नक्कीच आपण पाहतो की इथे मानसिक भाई पाचोनकर स्टार 11 रांजणगाव संघाला आहे।
तर ज्या प्रतीक्षेमध्ये होता शिक्रापूर संघ तो स्वप्नील कुटेच्या रूपाने मात्र एक विकेट त्यांनी घेतलेला आहे. बघायचे पुढे भैया करडे आज फलंदाजीमध्ये जरी कामगिरी करू शकला नसला तरी गोलंदाजीमध्ये त्यानं कमाल केलेली आहे. तोच भैया पाहूया. यावेळेस बॅटवरती आला नाही चेंडू, बाहेरची कड घेऊन पाहतो आपण, आतली कड घेऊन गेले चेंडू. हरुणबाई इनामदार संघाचे संगणक आहेत. अगदी शॉर्ट फाईन मध्ये चेंडू लाडू जाईल, सिंगल मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचेल. जाऊन पहा 26 धावा. विजयाचं जर समीकरण पाहिलं आपण आता विजयासाठी पहा, इथे मानसिंगबाई पाचोनकर स्टार 11 संघाला 16 चेंडू मध्ये 31 बनवायच्यात पहा. धनंजय कावडे मात्र एका बाजूनं चांगला सेट झालेला बॅट्समन आपल्याला बघायला मिळतोय. याच दरम्यान आदरणीय कैलास लोहोट यांचं शुभागमन मंचावरती होते. सर आपलं सहर्ष स्वागत, हृदयाच्या अंतकरणापासून आपलं स्वागत है. 27 विकेट के नुकसान पर ऋतिक प्रभु गेंदबाज के तौर पर गेंदबाजी कर रहे हैं. राहुल धुमाल 3, धनंजय 12 पर खेल रहे. 57 रनों का लक्ष्य है और तीसरे दिन का ये आखिरी मुकाबला आप देख रहे हैं. रिक्वायरमेंट बिल्कुल ऊपर जा रहा है, 12 की तरफ चला गया. ऋत्विक करडे ऑफ के बाहर गेंद हवा में, पॉइंट पर खिलाड़ी मौजूद, लिया कैच आउट. ऋत्विक टेडिंग कर रहे हैं मैदान के, इन्होंने दूसरा विकेट लिया है. सेलिब्रेशन करने का मौका, आत्मविश्वास बढ़ता हुआ, बहुत महत्वपूर्ण सफलता. राहुल धुमाल बैक टू द पेवेलियन. गॉन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे न्यू विटोम इंटरनॅशनल स्कूल, पेरणे फाटा, बोल्हाई, चंदननगर. माननीय डॉक्टर सुजाता रणसिंग यांची दमदार विकेट. थँक्यू डीजे. काय गोलंदाजी केली ऋतिकनं पहा. गोलंदाजीमध्ये कमाल करत असताना मात्र त्यानं निश्चितच चला स्पीडअप करायचं. बॅट्समन थोडंसं लवकर या. बॅट्समन आउट झाल्याच्या नंतर जो आतमध्ये येणारा नवीन बॅट्समन आहे त्यानं पटकन यायचे पहा. मांटे सर देखिए ये कोई लेदर बॉल का टूर्नामेंट नहीं है. आपको पैड पहनना है, एक बार फिर ग्लोव्स लगा, बहुत सारी चीज़ें करनी है. आपको तैयार है ना, आपके वो 2 ऑप्शन तैयार होने चाहिए. अगर बल्लेबाज कौन सा आउट हो जाता है और उसके बाद में आपका कौन सा बैटर मैदान के अंदर जाएगा, वो प्लान आपका एक बार फिर तैयार होना चाहिए और आपके वो बल्लेबाज रेडी रहना बहुत जरूरी है. और दूसरी बात देखो, आपको बल्लेबाजी करनी है तो जल्दबाजी आपको करनी है. 14 गेंदे 30 रनों की जरूरत है. प्रमुख गेंदबाज के तौर पर ऋतिक अच्छी गेंदबाजी कर रही है. दूसरा ओवर है, नए बैटर मैदान के अंदर आए बल्लेबाजी करने के लिए. वैभव सोनवणे, वैभव शिनलकर मैदान के अंदर आए हैं. 57 रनों का लक्ष्य, 12.86 के अवसर से आपको रन बनाने हैं. जितनी बिंदी गेंदें आएगी, जितने विकेट गिरेंगे, उतना एक बार फिर बल्लेबाज परेशान हो सकते हैं, उतना कॉन्फिडेंस गेंदबाजों का बढ़ सकता है. 14 गेंदे 30 जाता है क्रॉस के आंसर पर खेलना चाह रहे. जोरदार अपील विकेट कीपर और लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. ऋतिक धीरे धीरे अपने बॉलिंग मार्ग पर जा रहे हैं. थोड़ी सी लेग स्टंप की तरफ गेंद थी, ज्यादा क्रॉस खेल रहे हैं. 13 गेंदे और 30 रनों की जरूरत है. अब फासला बढ़ रहा है, जितना फासला बढ़ेगा उतना गेंदबाज का हौसला बढ़ने वाला है. अगर आपके पास हौसला है तब हौसला बना सकते हैं. और दोनों भी टीमों का हौसला बरकरार है, कायम है. इस बार अच्छा स्ट्रोक, फील्डर वहां पे मिड विकेट में, डीप मिड विकेट में काफी अच्छी फील्डिंग का प्रदर्शन करते हुए. तब तक ऋतिक के हाथों में गेंद 2 रन काफी आसानी के साथ पूरे हो चुके. इस 2 रन के साथ देखिए स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन. इक्वेशन अगर देखा जाए तो 12 गेंदे और 28 रनों की जरूरत. प्रशांत सर, मी फक्त विनंती करेन, इथून पैर क्रिकेट खेळा. 12:28 सूर्य अस्ताला जातोय, आकाशात काळे ढग आहेत. या सगळ्या गोष्टी लक्षात घेता फक्त आता जास्त वेळ जाणार नाही याची काळजी. ही 10 मिनिटं, ही 8 किंवा 9 किंवा 10 मिनिटं अत्यंत महत्वाची आहेत. फेअर क्रिकेट खेळा. शिरूर प्रीमियर लीग 2024 आपण क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी पाहतो आहे. महत्वाचा सामना दोन्ही संघांसाठी. 12 गेंदे 28 रनों की जरूरत है. 29 2 विकेट के नुकसान पर. फील्डिंग में बिल्कुल थोड़ा सा तब्दीली होगी, गेंदबाजी में परिवर्तन होगा. इस मैच की बात करें तो दोनों बल्लेबाज मैदान के अंदर, एक तरफ अगर देखे स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज फिलहाल स्ट्राइकर एंड पर आप देख रहे धनंजय गावड़े जो प्रारंभिक बल्लेबाज है. नॉन स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज वैभव और गेंदबाजी का बागडू संभलते हुए गेंदबाज. इस बार टिप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर ऑन साइड पर जरूर खेल दिया. टाइमिंग अच्छा नहीं है, गेंद लॉक ऑन बाउंड्री की तरफ चली गई. बहुत तेजी के साथ खिलाड़ी आए, यहाँ बिल्कुल रन आउट का मौका था लेकिन थ्रो अच्छा नहीं है. थ्रो अगर बेहतर होता तो बिल्कुल बात बन सकती थी. 12 गेंदे 28, अब आपके पास 11 गेंदे हैं और जीतने के लिए 26 रनों की जरूरत है. पहली गेंद पर डबल आया है, अब दूसरी गेंद पर क्या होगा ये एक बार फिर बहुत महत्वपूर्ण है. धीरे धीरे संघर्ष यहाँ पे जो बढ़ता हुआ, दोनों भी टीमों का हौसला बरकरार है, कायम है, अंत तक कायम रहेगा. और आखिरी गेंद तक जाने वाले मैच, मंजिलें तो उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता, बुलंद हौसलों से उड़ान होती है. बिल्कुल ऊंची उड़ान लेने के लिए बिल्कुल इस वक्त बल्लेबाज भी तैयार है और सेलिब्रेशन करने के लिए गेंदबाज भी तैयार. 11 गेंदे 26 रनों की जरूरत है.
ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टप्पा खाने की बात अगर देखें तो थोड़ा सा रुक कर गेंद स्क्वायर लेग की तरफ आई है, स्क्वायर लेग पर खिलाड़ी तैनात है और अंपायर की तरफ से बिल्कुल अभी कुछ इशारा नहीं, इसका मतलब गेंद बल्ले को लगी लेकिन मिडल ऑफ द बैट, बल्ले के बीचों बीच प्रॉपर क्रिकेटिंग शॉट नहीं आ रहे। 10 गेंदे 25, अभी भी फासला बना हुआ है। इस ओवर में बेहतरीन गेंदबाजी का प्रदर्शन गेंदबाज की तरफ से रहा है। चेतन जाधवला तुम्ही पाहताय गोलंदाजीवरती, काय गोलंदाजी करतोय पहा। आतापर्यंत मोठे फटके मारण्यापासून दूर ठेवले, कमालीचा वेग त्याच्याकडे आहे। धनंजय गावडेला जर बघितलं आपण बॅटवरती जरी चेंडू आला होता, थोडासा अंगाचा वेग त्यानं घेतला, थोडासा जायबंदी करण्याचा निश्चितच तिथे पाहतो आपण थोडासा प्रयत्न झाला। पुन्हा एकदा चेतन, यावेळेस मात्र पाहतो आपण उजस्टेनच्या बराचसा बाहेर जाणारा चेंडू ऑफस्टम्पच्या मुख्य पंचांनी मात्र आमंत्रण घोषित केलंय। अतिरिक्त धावीने धावलेख पुढे जाऊन पोहोचेल, 33 धावा समीकरण बदललं पुन्हा एकदा। 10 चेंडू मध्ये 24 बनवायच्यात, काही होऊ शकतं बा, कुछ भी हो सकता है, बिल्कुल कुछ भी हो सकता है और दोनों के पास मौका है। 10 गेंदे 24, प्रभु गेंदबाज के तौर पर चेतन जाधव। इस बार गेंद अच्छी तरह से कनेक्शन ये पैरों के अंदर या स्टंप के अंदर गेंद थी, ऑन साइड पर गेंद विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए दोनों बल्लेबाज 2 रन मुकम्मल किए गए हैं। बड़े स्ट्रोक नहीं आ रहे तो स्ट्राइक रोटेट कर रहे हैं, दूसरी बात सिंगल को डबल में कन्वर्ट कर रही है। अच्छी सोच बिल्कुल बल्लेबाजों द्वारा, क्योंकि हर गेंद के ऊपर वो छक्का या चौका नहीं आएगा। 9 गेंदे 22 रनों की जरूरत है, मैदान के अंदर रोचकता बरकरार है। प्रभु गेंदबाज के तौर पर चेतन जाधव अपनी बॉलिंग मार्क पर तैयार, सामना करेंगे वैभव के पास भी काबिलियत है, अपने 4 के योग पर खेल रहे हैं। स्कोर 35 रन 2 विकेट के नुकसान पर। अब हमें बहुत अच्छा स्ट्रोक लगा, क्षेत्र में खिलाड़ी तैनात, उनके सर के ऊपर से गेंद बॉल के बाहर जाएगी। सामने घना अंधेरा है, पहाड़ को चीर कर रास्ता बनाना है मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है। हम वादे नहीं इरादे लेके आए हैं, इलाका किसी का भी हो, धमाका हमारा होने वाला है। शानदार छक्का, हा गेला उत्तुंग षटकार यशराज प्रॉपर्टीज। आता प्लॉट घ्या 0% व्याज दर आणि 0 डाऊन पेमेंट वर। सरपंच माननीय संदीप दादा ढेरंगे यांचा खतरनाक षटकार। अतिशय महत्वाच्या क्षणी पाहतो आपण वैभवच्या बॅटमधून आलेला षटकार। एका बाजूला जर बघितलं तर बादसिंग भैया पाचुनकर स्टार 11च्या डगआउट मध्ये जल्लोष करणारा षटकार होता। इक्वेशन असेल 8 बॉल मध्ये 16 बनवायच्यात पहा। वैभव सेनेलकर आपण पाहतोय स्ट्राईक हँडला, आणि मुख्य गोलंदाज जर बघितला आपण चेतनच्या गोलंदाजीवरती आलेला षटकार। यावेळेस मात्र बॅट फिरून गेली प्रशांत सर, आणि त्यानंतर अंगाचा वेध घेणारा चेंडू पाहतोय तिथे चुका होताना गलती यहाँ पे दिनेश लोखंडे। काहीसा फ्रस्ट्रेट असेल चेतन जाधव आपण पाहतोय, कारण एक एक धाव किती महत्वाची आहे, किती मोलाची आहे याची पुरेपूर कल्पना संघाला। सामना महत्वाचा असताना अशा चुका इथं होत आहेत आणि त्या टाळणं फार गरजेचं आहे। पाहतो आपण सिंगल मिळाली धावफलकावरती, 42 धावा समीकरण बदललं पुन्हा एकदा। 7 चेंडू आणि 15 धावा। और क्या मुकाबला चल रहा है, बहुत ही बेहतरीन गेंद। मैदान के अंदर एक ऐसा स्ट्रोक था, लॉकर बॉडी लाइन के बाहर गेंद चली गई थी, 6 रन थे, लेकिन उसके बाद में अपने कंधों का बहुत अच्छा इस्तेमाल किया। टप्पा खाने के बाद नुकसान मिला, बल्लेबाज ज्यादा नहीं समझ पाए, लेकिन उसके बाद में गलती हुई। 7 गेंदे 15 रनों की जरूरत है। एक बहुत ही जबरदस्त मुकाबला। मानसिंह भैया पाचुनकर राजनगांव की टीम, ऑफ टॉप के बाहर गेंद बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी, कवर क्षेत्र में खेलना चाहते थे, गेंद पॉइंट क्षेत्र में चली गई, खिलाड़ी बिल्कुल पॉइंट पर मौजूद है, बहुत तेजी के साथ थ्रो किया गया, लेकिन 2 रन आप नहीं बचा सकते, 2 रन आप नहीं बिल्कुल बचा सकते। 6 गेंदे 13 रनों की जरूरत है। शाम का सत्र है, आपने सवाल पूछा था आज के शाम किसके नाम, मैं समझ सकता हूं कि इस शाम में अपना नाम कौन करेगा वो देखना बहुत जरूरी। शिखरापूर या एक बार फिर रांजणगाव म्हटल्यानंतर गणपती बाप्पाचं गाव आहे, इथे त्यांना संकट मोचकाची आवश्यकता असेल। शिखरापूरला एक असा खेळाडू पाहिजे जो चांगली कामगिरी करेल आणि गेमच्या जर बनेल। जास्त चर्चा करू नका, चला मॅच चालू ठेवा। 7 चेंडू 13 धावांची आवश्यकता आहे। फेअर क्रिकेट अपेक्षित आहे, सामना रंगलेला आहे, पराभव लागतो सर्वांच्या जिवारी, जिंकण्यासाठी धडपड सारी। SPL 2024 जिंकण्याची झाली तयारी, पाहूया कोण पडते कोणावर भारी। आता हे पाणी आलंय की डेंटॉनिक, पाणी आलंय की डेंटॉनिक, मेसेज आलाय की यावेळेला पाणी आलंय, काय आलंय मैदानावरती। 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता। फक्त एकच विनंती करेन, मैदानावरती थोडंसं अंधाराचं साम्राज्य वाढत चाललेलं आहे, अंधार या ठिकाणी वाढत चाललेलं आहे, प्रकाश कमी होत चाललेला आहे। अशा वेळेला मला वाटतं मोमेंटम तुमच्याकडे आहे, बॅटरकडे मोमेंटम आहे, आणि हा ब्रेक का घेतलाय, हा ब्रेक कोणाच्या पथ्यावरती पडणार ते देखील पाहूया। काय सामना सुरू प्रशांत सर आपण पाहतोय, ज्यावेळेस शिक्रापूर संघ बॅटिंग करत होता त्यांच्या देखील 9 होत्या, इकडे रांजणगाव संघाच्या पहिल्या षटकामध्ये 9 होत्या, दुसऱ्या षटकामध्ये शिक्रापूर संघाच्या 26 होत्या, रांजणगाव संघाच्या 24 बघायला मिळाल्या। तिसऱ्या षटकामध्ये जर बघितलं आपण शिक्रापूर संघाच्या 31 होत्या, रांजणगाव संघाच्या 29 होत्या। चौथ्या षटकामध्ये शिक्रापूर संघाच्या 44 होत्या, रांजणगाव संघाच्या त्या ठिकाणी शिक्रापूरच्या 43 होत्या, रांजणगाव संघाच्या 44 आहेत।
आणि 2 फलंदाज बाद आहेत दोन्ही टीमचे याच सिच्युएशनला. आणि पाहतो आपण इथून पुढे आता काय होणार. 6 बॉल 13 धावेंची करत असताना डबल चौका आया है, मौके पे Yes. चौका कौन लगाएगा वह देखना बहुत जरूरी. 44 2 विकेट के नुकसान पर 6 गेंदें 13 रनों की जरूरत है. गेंदबाजी में परिवर्तन हुआ है. इस बार छोटी गेंद हुक किया बहुत खूबसूरती के साथ. गेंद फाइट लेग बाउंड्री की तरफ बहुत तेजी के साथ जाते हुए स्कोर बोर्ड पर दिखाई दे रहा है चौका. बल्लेबाज को मिला मौका और बल्लेबाज ने जड़ दिया शानदार धमाकेदार चौका. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. संस्कृती डेव्हलपर्स आता हक्काचे घर बनवा स्वतःच्या प्लॉटवर. चेअरमन माननीय हेमंत दादा वाजे यांचा सनसनीत चौका. वैभव सिनेलकरनं पाहतो आपण पहिल्या चेंडूवरती चौकार खेळल्याच्या नंतर आपण पाहतोय जो काही धावांचा जो दबाव होता तो पहिल्या चेंडूवरती इथं दूर करण्याचं काम त्यानं केलेलं आहे. निखिल बिसे पाहायचंय पुन्हा एकदा. यावेळेस पुलचा पॉवरफुल फटका सरळ मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर फेकून दिलाय. वैभव सिनेलकरच्या बॅट मधून शेरो की दहाड़ फोड़ा पहाड़ चेरन. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक था. एक बार फिर एक्शन रिप्ले में देखे क्या होता. टप्पा खाने के बाद उछाल बिल्कुल बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर आए थे. छोटी गेंद थी, भाप लिया और गेंद को डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेज दिया. जब हौसला बना लिया है ऊंची उड़ान का तो फिजिल है देखना कद आसमान का. गगनचुंबी शानदार दमदार सिक्सर. 4 गेंदें 3. एक अच्छी गेंद आपको डालनी पड़ेगी. आपके पास वो काबिलियत है. निखिल अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. इस बार टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ खिलाड़ी तैनात है. 1 रन मुकम्मल किया. दूसरे के बारे में सोच रहे विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए 2 रन मुकम्मल किए हैं और 12th मैन बहुत खुश है. चेहरे पर मुस्कुराहट है. 3 गेंदें और जीतने के लिए 1 रन की जरूरत है. इसका मतलब रांजनगांव टीम के लिए वैभव संकट मोचक साबित हो रहे हैं. जैसा नाम वैसा काम वैभव ने किया. गेंदबाज निखिल इस बार हल्के हाथों से खेलना चाहते थे. 1 रन पूरा और सेमीफाइनल में इस बार मानसिंह भैया पाचन का स्टार 11 रांजनगांव कारेगांव टीम जाती हुई. कॉंग्रॅच्युलेशन्स ऑल टीम. सब लोग भाग रहे आपल्या गावासाठी निश्चितच नावासाठी नाही. आपल्या गावासाठी जेव्हा खेळता तेव्हा त्यानंतर तुम्ही चांगली कामगिरी करता. रांजणगावने चांगली कामगिरी केली आणि मग सेलिब्रेशन करण्याकरता आपण पाहू शकता या ठिकाणी सर्व खेळाडू आलेले आहेत. फिक्र क्यों करता है, फिक्र से क्या होता है, खुद के ऊपर कर भरोसा, देख फिर क्या होता. ये हडल देखिए सेलिब्रेशन बिल्कुल रांजणगाव की तरफ से. त्यांना गणपती बाप्पा पावलाय. मैदानावरती वैभव त्यांच्या संकटात संकटमोचक खेळाडू म्हणून उभा राहिलाय. तर दुसऱ्या बाजूला तितकी चांगली कामगिरी धनंजयने देखील केलेली आहे. ही भागीदारी खूप महत्वाची होती. तर प्रेक्षकांना विनंती आहे तुम्ही तिकीट काढले, कुपन या ठिकाणी आमच्यापर्यंत आलेलं आहे. सायकल घरात घेऊनच जायचंय. फक्त सायकल एकालाच मिळणार आहे. आपण ती सायकल ड्रॉ देखील केला जाणार. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे ज्यांनी तिकीट फाडलेलं आहे त्या सर्वांना विनंती आहे आपण व्यासपीठासमोर यायचंय. हे बघा सेलिब्रेशन कशा पद्धतीने होतंय. अरे अजून फायनल शिल्लक आहे.